पहा या ठिकाणी यानंतर पहिली सेमीफायनल खेळवली जाईल, त्यानंतर 40+ फायनल खेळवली जाईल आणि त्यानंतर या स्पर्धेची रुतबा फायनल खेळवण्यात येणार आहे. तुफानी फायनल खेळवण्यात येणार आहे. आमचे तुफान पाटलांसारखी तुफानी फायनल. केतन पाटील पहिल्याच बॉलवरती लेग बिफोर द विकेटची अपील पंचांकडे केली आहे. अपीलमध्ये आत्मविश्वास कमी आपल्याला पाहायला मिळाला. लेग बाईज एक धाव या ठिकाणी येते. रणनीती खऱ्या अर्थानं चेंज केली आहे. केतन आणि केतनच्या समवेत प्रशांत पाटील प्रशांत पाटील येतोय. खरं तर पहिल्याच बॉलवरती फिरून खेळण्याचा प्रयत्न, मनसुबा खूप चांगला होता. एक धाव येते. 5 वेळेस खऱ्या अर्थानं सुभाष धुमाल सर, आम्ही नेहमी सातत्यपूर्वक ज्यावेळेस आपण समालोचन करत असतो ना, त्यावेळेस बरेचसे खेळाडू आमच्या विभागात तरी बॉल टाकताना बोलू नये किंवा पंचांचे कॉल देखील असतात बॉल टाकताना बोलू नये. आम्ही आल्या माईक घेण्याआधीच आम्ही ऑफिशियल्सला विचारलं खऱ्या अर्थानं. फॉलो थ्रोमध्ये चेंडू टाकल्यानंतर बॅलन्स केलं आणि केतन पाटीलला दाखवलं परतीचा रस्ता. बॅक टू द डगआउट मिस्टर केतन पाटील, मान फ्रॉम वडनवघर. थँक्यू. चला डीजे मास्टर, आपल्याला देखील विनंती असेल, जर आयोजकांची हरकत नसेल तर एक ही मॅच आहे त्यानंतर फर्स्ट सेमीफायनल करून मी जाणार आहे. तर डीजे मास्टर आपल्याला विनंती आहे, शिवरायांची गीतं लावा. जितका इतिहास पोचवता येईल, जी गीतं लावाल त्यावरती आम्ही इतिहास सांगायला तयार आहोत, जर आयोजकांची हरकत नसेल तर. चला डीजे मास्टर, 2 मॅच फक्त शिवरायांची गीतं लावा. जसा इतिहास आहे तसा तुमच्यापर्यंत पोचवला जाईल. मग बाजीप्रभू देशपांडे असतील, त्याचबरोबर तानाजी असतील, शूरवीर शिवा काशीद असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, त्याचबरोबर रायप्पा असतील. जितक्या मावळ्यांचा इतिहास तुमच्यापर्यंत पोचवता येईल तितका पोचवण्याचा प्रयत्न आम्ही तुमच्यापर्यंत करू. 2 धावा प्रगतीपथावरती लागल्या जाते. त्याचबरोबर या ठिकाणी स्कूटीची चावी कोणाची तरी भेटली आहे, जर कोणाची असेल तर कृपया आपण ओळख पटवून ती चावी घेऊन जायची. नवीन बॅट्समन मैदानावरती दाखल झाला राहुल. राहुल आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती शिकार झालाय, डकआउट. खेळाडू होईल बाद. कदाचित एक्सिस या सर मॅडमचे आदरणीय मान्यवर मारुती दादा पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक मनस्वी सहर्ष स्वागत. विकेट लागली जाते. नवीन बॅट्समन युनाइट नंबर 4 पोझिशनचे 4थ्या क्रमांकाचे खेळाडू आता मैदानावरती येताना पाहायला मिळत आहेत. घनश्याम पाटील मैदानावरती येताना आपल्याला पाहायला मिळतो. घनश्याम, खरं तर रणनीतीमध्ये थोडासा बदल झाला. प्रशांत पाटील आणि आपण पाहाल केतनला मैदानावरती येताना पाहायला मिळालं. जो पोझिशन नंबर 3 ते 4 वरती यायचा प्रशांत, त्याला अगदी पहिल्या 2ऱ्या क्रमांकावरती येताना पाहायला मिळालं. त्यानंतर राहुल आला. राहुलला देखील आल्या पावली परतवलं. त्यानंतर आता घनश्याम पाटील मैदानावरती येताना पाहायला मिळतोय. या बॉलवरती लॉफ्ट केले. बॉल बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ येतोय 6 धावसंख्येसाठी षटकार. अशा वेळानंतर, कारण की आता शिवाजी होता तो सुन्नत सबके बनते. नुकतीच अगदी आपण पाहाल 19 तारखेला छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव या जगभरामध्ये
जगाच्या पाठीवर असलेल्या 198 देशांमध्ये खरं तर छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव सोहळा अगदी थाटामाटामध्ये पार पडताना आपल्याला पाहायला मिळाला. का राजाची जयंती अगदी आपण करावी नाही, कारण की खऱ्या अर्थानं जे हे भगवमय वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय ना, ते भगवमय वातावरण छत्रपती शिवरायांच्या कारकिर्दीमुळे पाहायला मिळतं. अवघं 50 वर्षाचं आयुष्य म्हटलं तर 19 फेब्रुवारी 1630 ते 3 एप्रिल 1680 पर्यंतचा कालखंड, 350 पेक्षा जास्त किल्ले या स्वराज्याला मिळवून दिले, आपल्या भारत देशाला महाराष्ट्राला मिळवून दिले. आणि या महाराष्ट्रामध्ये आपण जन्मास आलो हेच आपलं थोर भाग्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि जे भगवं वातावरण पाहायला मिळतंय ना, जर छत्रपती शिवराय आलेच नसतं तर हे भगवं वातावरण नसतं, तर जाळीदार टोप्या घालून आपल्याला या मैदानावरती मॅच पाहायला लागले असत्या. पण आपलं थोर ते भाग्य छत्रपती शिवरायांनी 395 वर्षापूर्वी केलेला खऱ्या अर्थाने हे स्वराज्याची निर्मिती, खऱ्या अर्थानं त्यानंतर घेतलेला आपण हा श्वास आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आपण जो श्वास घेतोय ना, त्या श्वासाचं देखील देणं छत्रपती शिवराय लागतात. धावफलकाचा विचार केला तर प्रगतीपथावरती धाव येऊन पोहोचतात त्या तब्बल 10 आकड्यावरती. 10 धावसंख्या आठवली ना का 10 धावसंख्येचा आठवण येते की प्रतापगडची ती लढाई 10 तारखेला झाली होती, कारण की 32 जाताचा बोकड आला नव्हता, त्याला आणला होता आणि माझा शिवराय यांना त्या प्रतापगडावरती त्याला पाडला होता. या बॉलवरती देखील आक्रमण केलं जात आहे. एक धाव जरूर केली जाते, दुसरीचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा प्रगती पुस्तकावरती येऊन पोहोचल्या, 2 धावा प्रगतीपथावरती आल्यात. 10+2 12 आकडा प्रगतीपथावरती लागतोय. 12 आकडा म्हटलं तर काय, स्वराज्याची जननी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, ज्या पुण्यामध्ये खऱ्या अर्थानं त्या औरंग्यानं गाढवाचा नांगर फिरवला होता, त्या पुण्यामध्ये राजमाता जिजाऊ यांच्या मार्गदर्शन 12 धावसंख्या 12 आकड्याचाच इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचवतो आम्ही. क्षमा असावी, 13 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती येताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 13 धावा 12 आकड्याचा आपण जरूर उल्लेख करत होतो. 12 जानेवारी राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस, ज्या मातेनं खऱ्या अर्थानं या स्वराज्याची निर्मिती केली, या स्वराज्याची संकल्पना आखली आणि जिजाऊ गरोदर असताना शिवराय यांना शिवपुराण वाचायला शिकवलं आणि त्यानंतर छत्रपती शिवरायांनी या स्वराज्याची निर्मिती केली. खरं तर ज्यावेळेस छत्रपती शिवराय गावामध्ये तमाशाचा फड आला होता, त्यावेळेस छत्रपती शिवरायांचे पाय त्या तमाशाच्या फडाकडे लागताना पाहायला मिळत होते. त्याच वेळेस एका व्यक्तीनं पाहिलं आणि जिजाऊंकडे जाऊन सांगितलं की जिजाऊ, तुमचे राज्य छत्रपती शिवराय या स्वराज्याचे धनी खऱ्या अर्थानं त्या तमाशाच्या फडाकडे जात आहेत. त्यावेळेस राजमाता जिजाऊ म्हणाल्या शिवरायांना, राजेशिव छत्रपती, तुम्ही या स्वराज्याचे छत्रपती आहात, तुम्हाला बाया नाचवणारं नाही तर तुम्हाला बाया वाचवणारं छत्रपती शिवराय व्हायचं. त्यावेळेस छत्रपती शिवरायांनी ठाणलं मनामध्ये आणि या स्वराज्याची निर्मिती केली. सरळ खेळले बॉलला, समोरच्या दिशेने एक कंप्लीट केली जाते, दुसरीचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. 2 न केला जाईल बदल आणि प्रगती पुस्तकावरती येऊन पोहोचतील त्या तब्बल 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 धावसंख्या, 15 धावा प्रगती पुस्तकावरती येऊन पोहोचतात. 2 षटके या ठिकाणी संपलीत. 7.50च्या सरासरीने धाव येऊन पोहोचल्यात त्या तब्बल 15 या आकड्यावरती. यस डीजे तर या षटकानंतर ड्रॉ केला जाईल. खरं तर चिट्ट्यांचा ड्रॉ केला जाईल. भाटाले टीम, त्याचबरोबर निंबवली टीम आणि याच्यातील विजेता संघ म्हटलं तर दोन्ही 12th मन या ठिकाणी आहेत, यात मात्र शंका नाही आहे. याच्यातून जी चिठ्ठी निघेल ती पहिल्या क्रमांकासाठी खेळताना पाहायला मिळेल आणि ज्या 2 चिठ्ठ्या राहतील त्या तृतीय आणि तृतीय क्रमांकासाठी पाहायला मिळेल. प्रथम पारितोषिक या स्पर्धेची 1 लाख रुपये इनामी राशी, द्वितीय क्रमांक 25 आणि तृतीय क्रमांक 6,000 रुपये या ठिकाणी पाहायला मिळतो. त्याचबरोबर 40+ देखील ट्रॉफी आणि एक बकरा देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो, जी कशेळी आणि या ठिकाणी पार काल्लर टीमच्या विरोधात 40+चे बॅच होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, यस डेफिनेटली क्षमा असावी, हुक केलाय बॉलला, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक ताकद कमी पडली आणि खेळाडूला या ठिकाणी परतावा लागेल. थँक्यू. अर्थात सुरेश म्हात्रे, अर्थात सर्वांचेच लाडके बाळामामा म्हात्रे, मग ती लोकसभा असू देत की मग ती विधानसभा असू देत,
अधिराज्य गाजवायचं तर गाजवायचं, कारण की कामच त्या व्यक्तीनं असं केलं ना की काम पाहून त्या व्यक्तीचं नाव नेहमी सातत्यपूर्वक आदरानं खरं तर विधानसभा आणि लोकसभेमध्ये आदर्शपूर्वक त्या व्यक्तीचं नाव घेतलं जातं. ते भिवंडी लोकसभेचे खासदार म्हणून ज्यांच्याकडे सर्वजण अगदी प्रेमानं आणि एक आदर्श म्हणून खरं तर सातत्यपूर्वक पाहतात, ते बाळामामा म्हात्रे यांचं हे गीत आपल्याला पाहायला मिळालं. दिनेश येत आहेत, पहिल्याच बॉलवरती केले आक्रमण, चेंडू खाली क्षेत्ररक्षक दिले दान, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावसंख्येसाठी. प्रगतीपथावरती लागला तर 21 आकडा म्हटलं की हिंदू संस्कृतीतील शुभ आकडा मानलं जातं. आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश जाणी येला, ऐसे तिन्ही देव जेतून उत्पन्न तो हा गजानन माय बाप, तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी पहावी पुराणी व्यासाची या. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती, सकल जणांचा गाथा गणपती. 21 आकडा प्रगती पुस्तकावरती. या बॉलवरती देखील खडेखडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न, दिनेश बीट झाला आता मैदानावरती. डॉट बॉल, अगदी दिनेश चौगुलेंचं देखील या स्पर्धेसाठी योगदान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. खरं अर्थानं ज्यांनी खरं तर भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पहिल्यांदा ज्यांनी आम्हाला उतरवलं ते दिनेशजी चौगुले आता बॅटिंग मार्कवरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. विकेट लागली जाते. दिनेश आता अगदी स्वतःवरती नाराजी व्यक्त करून होतो डगआउट. दिल्यात सफल झालाय. आम्ही का म्हटलं की हा स्टार आहे भिवंडीचा, बकासूर मैदानावरती बॅटिंग करतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावसंख्येसाठी रोहितच्या बॅट मधून धमाका फोडणारा येतोय षटकार. षटकार येतोय. खरं तर या खेळाडूला आधी येणं मैदानावरती खूप गरजेचं होतं. षटकार येतोय, षटकाराच्या सह्यानं धाव येऊन पोहोचला तब्बल 27 आकड्यावरती. सफल झालाय. उंच चेंडू लांब जरूर जाईल का याच्याकडे नजरा आणि जाईल हवेचा वेध. देव तरी कोण त्याला कोण मारी, नशिबाची साथ. लगातार 2 षटकार. आता सगळ्यांच्याच मनामध्ये प्रश्नचिन्ह उमटला असेल, जर रोहित मैदानावरती आधी आला असता तर धावफलकाचं व्यंगचित्र हे वेगळं पाहायला मिळालं असतं. 6 धावसंख्या जाऊन पोहोचली त्या तब्बल 33 आकड्यावरती विजयासाठी 18 बॉलमध्ये करायच्या 34 ड्रॉ करूया. चला निंबवली, त्याचबरोबर ब्राह्मणदेव बाठाले. आणि चला जर लहान मुलगा इथे कोण असेल ना तर ड्रॉची चिठ्ठी काढण्यासाठी यायचे. लहान मुलगा लाख रुपयाचं सवाय म्हटलं तर त्याचा देखील थोडाफार हिस्सा पाहिजे त्याच्यामध्ये, जो चिठ्ठी काढेल त्याचा. चला चला विनंती असेल. चला दोन्ही टीमचे अतिरिक्त खेळाडू, त्याचबरोबर ज्या संघाची चिठ्ठी निघेल ना तो संघ फायनल मध्ये प्रवेश करेल. पहिली चिठ्ठी जी निघेल तो फायनल मध्ये प्रवेश करेल. ब्राह्मणदेव भाटाले टीम. चला कॅमेरा समोर दोन्ही चिठ्ठ्या दाखवा, दोन्ही चिठ्ठ्या कॅमेरा समोर दाखवा.
या संघातून जो संघ जिंकेल, विजेता संघ जो असेल तो निंबवली संघाच्या आई वजश्वरी निंबवली संघाच्या विरोधात खेळताना पाहायला मिळेल. दाखवली चला आता करायचं पाटला खऱ्या अर्थानं तब्बल तेही 30 आकडा सर दिवा डीजेला संधी. यस डीजे चालते इथं चालते रे. विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आदरणीय मारुतीजी पाटील यांचा शुभ सन्मान करावा ही आपल्याला विनंती. मी शरद मामांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण मारुती दादा यांचे या ठिकाणी शुभ सन्मान करावा ही आपल्याला विनंती. उज्ज्वल पाटील मिस्टर डायनामाइंड आपल्याला पाहायला मिळतोय. भिवंडीचा मिस्टर डायनामाइंड पाहायला मिळतोय या ठिकाणी. पहिलं षटक घेऊन येतोय उज्ज्वल पाटील. सलामीर जोडी मैदानावरती दाखल झाले. आयुब शेख आणि त्याचबरोबर आकाश मांडेवरांचे या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. पहिलाच बॉल आयुबचा पहिल्याच बॉल वरती खरपूस समाचार. बॉल फेकला बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावसंख्येसाठी येतोय चौकार. तसा बॉल फेकला बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार.
प्रगतीपथावरती येऊन पोहोचल्यात. आता तब्बल 9 धावसंख्या प्रगतीपथावरती आता आल्यात. करायचा पाठलाग खऱ्या अर्थानं 34 धावसंख्येचा, त्याच्यातील 9 धावा प्रगतीपथावरती. आता 5 क्षेत्ररक्षणात थोडंसं बदल केला जात आहे. मिड ऑन मिड ऑफ मध्ये आता खरं तर प्रोटेक्शन देण्यासाठी 2 खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. काऊ फेसमध्ये एक खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. समोर बॉल टाकलाय, आता थांबणार नाहीये खऱ्या अर्थानं. आयुब समोर दिलाय, म्हटलं तर फेकल्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे व्यासपीठाला सलामी देणारे षटकार. केलंय कारण की हेच सावध पावित्र्य असं बॅटिंग करणाऱ्या टीमचं आक्रमण. यष्टीरक्षक आला, बॉलला जज करेल, डॉट बॉल येईल, धावपळक सिरावला जाईल. तब्बल 15 आकड्यावरती 15 धावसंख्या प्रगतीपथावरती लागले जातात. 2 चौकार, 1 षटकार, 1 वाईट बॉल, त्यानंतर आलेली ही एक डॉट बॉलची सांगता आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. उज्ज्वल देखील आता प्रश्नचिन्हामध्ये पडला असेल की आता खेळाडूला बॉल तरी कोणत्या दिशेनं टाकायचा. प्रत्येक बॉलवरती क्षेत्ररक्षण हलवलं जातं, प्रत्येक बॉलवरती काहीतरी षडयंत्र रचलं जातं आहे. पण अगदी आपण पाहाल आयुब देखील काही ऐकायचं नाव घेत नाही. आयुब देखील स्वतःला सिद्ध करून दाखवतोय. समोर 11 खेळाडू आहेत, त्या 11 खेळाडूंना आपल्याला भेदून मैदानावरती फटकेबाजी टोळेबाजी करायचं, कारण की हेच क्रिकेटचं ढुशूम आहे, याच्यात विजयी व्हायचं आहे. हेलिकॉप्टर उडवलाय, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक आहे केतन, जज करेल. यस डेफिनेटली आयुबला आता परतवलंय. नाराज असेल खरं तर उज्ज्वल विकेट घेऊन देखील की ही विकेट आधी येणं गरजेचं होतं. हॅलो, या दरम्यान आदरणीय मिथुनजी पाटील साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. तुफान जी पाटील साहेबांचे बंधुराज आदरणीय मिथुनजी पाटील साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. नाही, नावं अगदी साजेशी नावं आहेत. एकीकडे मिथून, एकीकडे तुफान. खरे तर गावातून हे 2 व्यक्ती जर जात असतील ना त्यावेळेस सगळे बोलत असेल गल्लीने, मिथून गेलाय, तुफान येणं बाकी आहे. सगळ्यांची चर्चा, कारण की हे 2 व्यक्ती जर गावात फिरत असतील ना, जर पहिले मिथून घरी गेले तर आईमध्ये एक चर्चा होत असेल, आधी मिथून गेलं, तुफान येणं बाकी आहे मागून. नवीन बॅट्समन पोझिशन नंबर 3चा खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. मोहित मुकादम हा खेळाडू आता मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतोय. उज्ज्वल बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. उज्ज्वल बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. समालोचन कक्ष अर्थातच व्यासपीठाच्या एंडकडून बॉलिंग टाकण्यासाठी सज्ज झालाय उज्ज्वल. खुला टाकण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. स्पीड साऊंड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आता एका धाव्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जातो मैदानावरती. एक धाव अगदी सहजरित्या कंप्लीट केली जाईल. धावसंख्येत देखील आकड्यानं केला जाईल बदल, जाऊन पोहोचलं तब्बल 16 आकड्यावरती. आता करायच्यात 12 बॉलमध्ये विजयासाठी 9.0च्या सरीने तब्बल 18 या आकड्यावरती. चला टीम मिटिंग नको, एस डी जे ही श्रींच्या इतक्या तुम्हाला जितका आवाज वाढवायचा तितका वाढवा, काही टेन्शन नाही. हर हर महादेव आवाज उठला, मुघलांच्या कपाळी घाम फुटला, मराठ्यांच्या झाकल्या नंग्या तलवारी. महाराज तुम्ही अजून 10 वर्ष जगला असतात तर त्या मुघलांनी देखील हा हिंदू धर्म स्वीकारला असता. चला सगळ्यांनी एक साथ बोला, बोला छत्रपती शिवाजी महाराज की. ओम नमो पार्वती पते हर हर.
जरा जोश दाखवा, जोश. मॅच मध्ये देखील रंगत येणं खऱ्या अर्थानं खूप गरजेचं. आमचं डीजे मास्टर थोडे थंडावलेत. दिनेश चौगुळे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. मागाच्या मॅचमध्ये अधिक अलीकडच्या मॅचचा जर विचार केला ना, अगदी 6 धावसंख्येचं षटक खरं तर दिनेश यांनी फेकलं होतं. बॅक टू द बॉलर होण्याचा प्रयत्न जरूर करण्यात येतो. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल, एकदा अगदी सहजरित्या कंप्लीट केली जाते. आता या ठिकाणाहून एका धावेचा संघर्ष मैदानावरती होणार आहे, कारण की उज्ज्वलवर चढवलेलं आक्रमण आता खरं तर दिनेशला मैदानावरती भरपाई करावी लागणार आहे, कारण की संघाचा संघनायक कर्णधार या नात्यानं, या जिम्मेदारानं खऱ्या अर्थानं आता प्रत्येक पाऊल खऱ्या अर्थानं हे जिम्मेदारीचा असेल, यात मात्र तिल देखील शंका नाही आहे. हलक्या हातानं ग्लान्स केलंय बॉलला, चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग रिझनमध्ये फंबल होते. एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न. या चुका खऱ्या अर्थानं मैदानावरती खूप महागड्या होतात. कधी एकीचं रूपांतर दुहेरीमध्ये. 2 धावा प्रगती पुस्तकावरती येत आहेत. धावसंख्या येऊन पोहोचेल ते तब्बल 19 या आकड्यावरती 19 धावसंख्या धावपळावरती लागली जाते. 19 आकड्याचा संदर्भ 19 फेब्रुवारी 1630 अखंड हिंदुस्थानचे दैवत राजर्षी छत्रपती यांचा जन्मदिवस, अर्थातच 19 फेब्रुवारी, आणि तोच 19 आकडा प्रगती पुस्तकावरती लागताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. खोलत टाकलंय बॉलला. बॅट्समन देखील आता थांबणार नाही आहेत. जसं धाव घेण्याचा प्रयत्न करता येईल, जशी नामी संधी येईल तसा संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करतील. एक धाव अगदी सहजरित्या कंप्लीट केली जाईल. धावसंख्येत एक आकड्यांना बदल. 20 धावा प्रगती पुस्तकावरती आता येताना आपल्याला पाहायला मिळतात. 20 धावा प्रगतीपथावरती आल्यात. अजूनही विजयासाठी 14 करायच्यात. 9 बॉल शिल्लक. या 9 बॉलमध्ये 14 करायच्यात. यामधून जर डिफेन्सिव्ह क्रिकेट जर चालू झालं तर बॅटिंग करणाऱ्या टीमची दमछाक होईल, आणि एखादा मोठा फटका आला तर बॉलिंग करणाऱ्या टीमची संपूर्णपणे हवा निघेल, यात मात्र शंका नाही आहे. एक कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न होतोय का? यस, दुसरीला झाला खेळाडू बाद. एक धाव येईल आणि धावा जाऊन पोहोचतील त्या तब्बल 21 आकड्यावरती. पाच छत्रपतींचा जर विचार केला ना आपण, की छत्रपतींकडे जे मावळे होते खऱ्या अर्थानं, ते अगदी छत्रपती शिवरायांसाठी, या स्वराज्यासाठी मरणाला देखील मिठी मारायला काही कमी पडत नसतील. मग त्यामध्ये अगदी आपण उल्लेख केला तर तानाजी माळुसरे असतील, मुलाचं लग्न असताना देखील अगदी आपण पाल कोंडाणा घेण्यासाठी गेले आणि या स्वराज्यासाठी मात्र ते शहीदच झाले. छत्रपती शिवरायांना पणाल्यावरून वाचवायचं म्हटलं तर शिवाकाशीत नाभिक समाजाचा हा व्यक्ती अगदी छत्रपती शिवरायांचं हुबेहूब रूप घेऊन गेला त्या सिद्धीच्या वेड्यामध्ये, आणि शिवरायांसाठी मात्र शहीद झाला. कारण की छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांचं एक स्लोगनच होतं, छातीची चाळण झाली तरी चालेल पण पाठीची गाळण होता कामा नये. आणि याच मनसुब्यानं प्रत्येक मावळा या स्वराज्यासाठी मात्र लढला, आणि प्रत्येक मावळा खरं तर 18 पगड 12 बळूत्यांना घेऊन खरं तर छत्रपती शिवरायांनी केलेलं हे स्वराज्य आणि केलेला तो या स्वराज्यासाठी संघर्ष. प्रगती पुस्तकाचा उल्लेख केला तर दाबू येऊन पोहोचल्या तब्बल 21 या आकड्यावरती. दिनेशचं षटक खऱ्या अर्थानं मैदानावरती खूप महत्त्वाचं ठरताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय, की महत्त्वाच्या क्षणी जर कलाटणी देण्याचं काम कोणी केलं असेल तर दिनेश पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या दिशेने वळण घेतलंय, जी चूक खऱ्या अर्थानं आमचे शाखा प्रमुख तरे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झाले. आता विजयासाठी 6 चेंडू 13 धावसंख्येची गरज म्हटलं तर टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामधील हा सर्वात खतरनाक आणि घाणेरडं इक्वेशन म्हणायला हरकत नाही, कारण की या इक्वेशननं बऱ्याचदा मैदानावरती चकमकी घडवल्यात, यात मात्र शंका नाही आहे. संघर्ष करावा लागणार आहे आता दोन्ही टीमला. जर विजय निश्चित करायचा असेल,
विजयाचा शिक्कामोर्तब करायचा असेल, या ट्रॉफीपर्यंत पोचायचा असेल, श्रीमान सुमित मात्र चषक 20-25च्या पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीपर्यंत जर पोचायचं असेल तर तुम्हाला संघर्ष मैदानावरती करावा लागणार आहे, यात मात्र शंका नसणार आहे. आणि तो संघर्ष कशा प्रकारे होतोय हे पाहणं देखील आता खऱ्या अर्थानं महत्त्वाचं आहे. 6 बॉलमध्ये करायच्या 13, विजयासाठी करावं लागणारं डिफेन्सिव्ह क्रिकेट होतं का चेसेबल क्रिकेट होतं याच्याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या. याच्यातून जो संघ जिंकेल तो पहिल्या, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या ट्रॉफीसाठी मानकरी ठरणार, यात मात्र शंका नसणार आहे. आणि ही याच्यातून जो संघ जिंकेल तो थेट खेळ खऱ्या अर्थानं वजेश्वरी निंबवली या टीमच्या विरोधात, कारण की क्वालिफाय झाले टीम आपण या ठिकाणी पाहाल श्री ब्राह्मणदेव भाटाले टीम जी पहिल्या क्रमांकापर्यंत जाऊन पोचले, खऱ्या अर्थानं त्या टीमचा पहिल्या क्रमांकासाठी त्यांची लढत होणार आपल्याला पाहायला मिळणार आहे. परत बॉलिंग ट्रॅकवरती 6 चेंडूंमध्ये 13 धावसंख्या रोखायच्यात म्हणजे तर बॉलरची निवड केली आहे, बॉलिंगचा कौल दिला आहे. खऱ्या अर्थानं बॉलर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय, घनश्याम या ठिकाणी पाहायला मिळतो. बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल आकाश आणि त्याच्या समवेत आरिफ खान ही जोडी मैदानावरती आता या ठिकाणी पाहायला मिळतोय. या बॉलवरती केलं आक्रमण, चेंडू खाली केतन जज केलं जात आहे, या ठिकाणी प्रसन्न जज केलंय बॉलला आणि महत्वाच्या क्षणी खऱ्या अर्थानं आता विकेट कमवली जाते. यस ज्यांनी स्वराज्य बनवलं ते शिवराय आणि ज्यांनी स्वराज्य वाचवलं ते राजे शिव छत्रपती संभाजी महाराज. 40 दिवसांची खऱ्या अर्थानं कालखोटडी होती. 28 फेब्रुवारी ते 27 मार्च खरं तर छत्रपती संभाजी महाराजांनी काय यातना भोगल्या असतील. ब्राह्मणदेव भाटाळे टीम फायनलमध्ये खऱ्या अर्थानं प्रवेश केला. आता 5 मध्ये बनवायच्या, आता 13 धावसंख्या करायच्या असेल. या ठिकाणी प्रत्येक आयोजकांनी खऱ्या अर्थानं मेहनत घेतली ही स्पर्धा यशस्वी होण्यामध्ये. त्यामध्ये असतील अगदी आपण पाहाल संतोषजी पाटील असतील, त्याचबरोबर सूरजजी पाटील, अक्षय पाटील, गौरव माळी, शुभम माळी, त्याचबरोबर एवन जोडी तुफानजी पाटील, स्वप्नीलजी पाटील, त्याचबरोबर सुनीलजी पाटील, या सर्वच आमच्या मान्यवरांनी मेहनत घेतली आहे. यष्टीरक्षक येतो, चेंडू खाली जज केलंय, आता कमबॅक केलंय या ठिकाणी खेळाडून. यस डेफिनेटली खेळाडू बाद. नेहमीच आपण सातत्यपूर्वक इथून ऐकत असो. आणि 1646ची पहिली आपली राजमुद्रा प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णू विष्णू वंदित आशा शिणव शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. खऱ्या अर्थानं पहा या ठिकाणी संघर्ष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. संघर्ष कसा असावा, कारण की अगदी आपण पाहिलं इतिहासाची जरी नोंद घेतली तरी त्या इतिहासाच्या नोंदीमध्ये लढणारा फक्त हा हिंदूच होता हे म्हणायला हरकत नाही आहे. कारण की अगदी आपण पाहाल की जाळून देखील मुंबई सारी तावसर अजमल कसाब देखील रडला होता, कारण की त्याचे मान हातात धरून त्याला तुकाराम ओमले लढला होता. जिंकून देखील मुंबई सारी दाऊद इब्राहिम देखील रडला होता, कारण की त्याला त्या डोक्याला बंदूक धरून माना सुरवे लढला होता. जिंकून देखील संपूर्ण हे स्वराज्य जिंकून देखील संपूर्ण राजा औरंगजेब देखील भर दरबारात रडला होता, कारण की त्याला छाती ठोकपणे सांगून माझा छत्रपती शिवराय त्या भर दरबारात त्याला लढला होता. सांगा ओरडून जगाला लढणारा हा फक्त हिंदू होता. फटाके फुटणार, डीजे वाजणार, ज्याला अडचण होणार तो पाकिस्तानला जाणार. धावा झालं प्रगतीपथावरती 22 डॉट बॉल कमबॅक केलंय. आता विजयासाठी करायचं असेल त्या तब्बल
3 चेंडूंमध्ये 12 धावसंख्या, 3 13 आणि पावणे 12, 12 धावसंख्या करायच्या. चला विनंती असेल या ठिकाणी निंबवली टीमचा कर्णधार. चला आपण या ठिकाणी यामधून जो विजय होईल तो संघ आपल्या संघाच्या विरोधात खेळ. निंबवली टीम चला या. एक कंप्लीट केली जाते, दुसरीचा प्रयत्न, दुसरीला खेळाडू असेल बाद. आता विजयासाठी करायचे 2 बॉलमध्ये तब्बल 11 धावसंख्या. अजून या मॅच कोणी हारलं नाहीये, कारण की कोणी जिंकलं नाहीये, कारण की शर्यत संपली नाहीये, कारण की मी अजून जिंकलेलो नाहीये. 2 मध्ये करायच्यात 11 आणि या 11 धावसंख्या जर महत्त्वाच्या असतील तर शेवटच्या क्षणी लगावलेले रोहित म्हात्रेचे 2 लगातारचे षटकार या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं वडूनवगड टीमचं अस्तित्व निर्माण केलं असेल तर ते रोहित म्हात्रेंनी. पूर्णपणे क्रेडिट रोहितला जातं, यात मात्र तील देखील शंका नाही आहे. नवीन बॅट्समन पोझिशन नंबर येईल 6-7ला. 2 मध्ये करायच्या 11. दोन मध्ये करायचे 11, दोन्ही माल्टी लगवायचे. खरं तर बॅटिंग करणाऱ्या टीमला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. कासार वडवली या टीमला खऱ्या अर्थानं 2 बॉलमध्ये करायचे 11. 7 नंबरचा खेळाडू मैदानावरती दाखल झालाय खऱ्या अर्थानं. या बॉलवरती केलं आक्रमण. अगदी म्हटलं होतं आम्ही शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण की मी अजून जिंकलो नाहीये. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच जाईल यात मात्र शंका नाही, कारण की भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असे मोजकेच काही संघ आहेत की त्या संघांची लढत ही शेवटच्या चेंडूपर्यंत जाते आणि त्याच्यातलीच ही लढत बऱ्याच एकमेकांच्या विरोधात भिवंडी नव्हे तर भिवंडीच्या बाहेर देखील कंपल्सरी चेसिंग असेल याची नोंद घ्या. आता विजयासाठी करायच्या तब्बल 1 बॉलमध्ये 5 धावसंख्या. म्हटलं तर षटकार खऱ्या अर्थानं महत्त्वाचा असेल, पण जर घनश्याम दिलदार व्यक्तिमत्व असेल ना तर एखादा 9 चेंडू वाईट चेंडू मॅचमध्ये पूर्णपणे कासार वडवली टीमला घुसवू शकतो, किंवा एखादी चुकी यामध्ये फटका फसलाय फटका घनश्यामनं सिद्ध केलं. आता तुझी वेळ तर नंतर माझी वेळ, कारण की असं म्हटलं जातं सौ सोनार की तो एक लोहार की, आणि तीच परिस्थिती मैदानावरती दाखवली आहे. चला या उज्ज्वल पाटील टॉस साठी या आपण.